नमस्कार. आपण आज डीप गळ्याचं शोल्डर उतरू नये, कितीही डीप गळा असला तरी दोरी न लावता परफेक्ट डीप गळा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर काय होतं, डीप गळ्यामध्ये आपण गळारुंदी जर जास्त घेतली तर त्यामुळेही आपलं शोल्डर उतरू शकतं. त्यामुळं डीप गळ्याच्या ब्लाऊजला तुम्हाला गळारुंदी किती घ्यायची, नॉर्मल ब्लाऊजपेक्षा डीप गळा असेल त्यावेळेस तुम्हाला गळारुंदी किती कमी करायची आणि शोल्डर किती घ्यायचं, जेणेकरून आपला ब्लाऊज दोरी न लावता कितीही गळा पसरट असला तरीही तुमचं ब्लाऊजचं शोल्डर बिलकुल उतरणार नाही, ही माहिती सांगणार आहे. तुम्हाला जर असाच डीप नेक परफेक्ट थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज हवा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. यामध्ये मी तुम्हाला शोल्डर किती कमी करायचं, गळारुंदी किती घ्यायची आणि त्याचबरोबर गळारुंदी घेतल्यानंतर शेप कसा द्यायचा डीप नेकचा आणि तो आकार दिल्यानंतर परफेक्ट असं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डीप गळ्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आज 36 साईजच्या ब्लाऊजचा डीप नेकचं कटिंग करूयात. तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण शोल्डर 36 साईजच्या ब्लाऊजला शोल्डर आहे ते आपण 5.5 इंच घेतो. तर आपण आता इथं 5.5 इंच शोल्डर न घेता 5 इंच शोल्डर घेणार आहोत. ते कसं ते मी तुम्हाला इथं दाखवते. तर काय असतं, ज्यावेळेस आपल्याला डीप गळा हवा आहे त्यावेळेस आपल्याला शोल्डर कमी घ्यायचं असतं. म्हणजे शोल्डरची पट्टी तेवढीच ठेवायची, गळारुंदी जी आहे ती कमी करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता बघा, शोल्डर म्हणजे आपण 5.5 घेतो, म्हणजे त्यामध्ये 3 इंच शोल्डर, 2.5 इंच गळारुंदी. तर इथं आपण शोल्डरची पट्टी जी आहे ती तेवढीच ठेवणार आहोत, म्हणजे 3 इंच, आणि गळारुंदी आहे ती अर्धा इंच कमी करणार आहोत. ज्यावेळेस तुम्हाला डीप नेकचा ब्लाऊज हवा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी करायचं आणि ब्लाऊज कटिंग करायचा, त्यामुळं तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. तर बघा, अगोदर उंची घ्यायची आहे. तुमच्या ब्लाऊजची जितकी उंची आहे तितकी घ्या आणि त्यामध्ये 1 इंच मिक्स करा. असंच प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला करायचं आहे. मी इथं आता 12.5 इंचच उंची आहे, पण तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची टाकायची आहे. मी तुम्हाला इथं फक्त डीपनेक ब्लाऊजला आकार कसा द्यायचा ते दाखवत आहे. उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घेऊ शकता. उंची जेवढी ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे. तर बघा, आपलं शोल्डर किती आहे, आपलं 5 इंच शोल्डर आहे, बरोबर. 5 इंच शोल्डर टाकलेलं आहे आपण इथं. 5 इंच शोल्डर टाकल्यानंतर आता बघा, यामध्ये आपल्याला 3 इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे. आपलं शोल्डरची पट्टी जेवढी आहे तेवढीच घ्यायची. डीप नेकमध्ये बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की शोल्डर कमी घ्यायचं का, तर बिलकुल शोल्डर कमी घ्यायचं नाही. शोल्डर पट्टी आपण नॉर्मल ब्लाऊजला जी आहे आपल्या ब्लाऊजचं तेवढंच तुम्हाला शोल्डरची पट्टी घ्यायची आहे. गळारुंदी कमी करायची आहे अर्धा इंच, शोल्डर जे आहे ते जेवढ्याच तेवढं घ्यायचं आहे. म्हणजे आता बघा, इथं आपण 5 इंच शोल्डर घेतलं. नॉर्मल आपण 36 साईजच्या ब्लाऊजला 5.5 इंच शोल्डर घेतो, बरोबर. इतकं घेतो, 5.5 इंच शोल्डर घेतो. पण आता आपण किती घेतलेलं आहे, 5 इंच घेतलेलं आहे. तर 5 इंचमध्ये आपल्याला 3 इंच आहे ती शोल्डरची पट्टी जेवढी आहे तेवढीच घ्यायची आणि 2.5 इंच आपण हे घेतो, गळारुंदी घेतो 36 साईजच्या ब्लाऊजला. तर इथं डीप नेकचा ब्लाऊज आहे त्यामुळं 2 इंच आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे. बघू शकता, गळारुंदी किती घेतलेली आहे आपण, 2 इंच गळारुंदी आणि 3 इंच शोल्डर, म्हणजे हे जे आहे ते आपलं 5 इंचाचं आहे. 5.5 इंच शोल्डर घेण्याच्या ऐवजी डीप नेकचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा किती आहे आपला, 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 6 इंच मुंडा आहे. आता बघा, इथंही आपलं बरोबर 5 इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे. 6 इंच आहे का बघून मार्किंग करायचं. डबल मार्किंग केल्यामुळं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो, घोळ वगैरे पडत नाही. हे झालेलं आहे आपला 6 इंच 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 6 इंच मुंडा. 6 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचं मार्किंग टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 9 इंच. 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन हेही आपण मार्क करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं आपलं ब्लाऊजचं व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग ह्यालाही मार्किंग करून घ्यायचं आहे. आता बघा, आपल्याला इथं
मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा आहे त्यामुळं पाठीमागचा मुंडा आपण 1.5 इंच घेतो. 1.5 इंचाला आपल्याला मुंड्याला आकार व्यवस्थित असा द्यायचा आहे. खोलगट आकार द्यायचा म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल. हा आपला मुंड्याचा आकार बघू शकता. खोलगट आकार आले ना मुंड्याचे तर ब्लाऊजमध्ये चुना वगैरे पडत नाही. हा झालेला आहे आपला मुंड्याचा आकार. आता आपल्याला इथं पाठीमागचा गळा टाकायचा आहे. हा पाठीमागचा गळा डीप आहे त्यामुळं तुमचा गळा जितका आहे उंचीला पाठीमागच्या बाजूनी तेवढा तुम्ही इथं घ्या. तयार 9 आहे, अर्धा इंच मार्जिन, 9.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला आता डीप गळे असतील त्यामुळं पाठीमागची पट्टी कमी राहणार. त्यामुळं आता इथं गळा रुंदी 2 इंच घेतली तर खालच्या बाजूलाही सुरुवातीला 2च इंच गळा रुंदी घ्यायची. तर बघा आता इथं वाढवायचं आहे आपल्याला. अंतर जे आहे ते खालच्या भागाला वाढवायचं आहे. इथं गळा रुंदी 2 घेतली, इथंही गळा रुंदी 2 घेतली तर ब्लाऊज बरोबर बसणार नाही, पाठीमागे व्यवस्थित बसत नाही. त्यामुळं आता इथं सुरुवातीला 2 इंच घ्यायचं आहे आणि 2 इंचाचा बॉक्स तयार करून 2 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे पट्टीनं सुरुवातीला जोडून घ्यायचं आहे 2 इंचाचा. आणि ह्याच्यामध्ये काय बदल करायचा ते आता व्यवस्थित तुम्ही बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल. आता वरती 2 इंच गळारुंदी घेतली, इथंही 2 इंच गळारुंदी घेतली. पण आता आपला डीप नेकचा ब्लाऊज आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे. गळारुंदी इथं 2 आहे आणि इथंही 2 घेतली तर ब्लाऊज इथं ओढणार, निमुळचा होणार गळा. त्यामुळं आता आपल्याला काय करायचं आहे, डीप गळा घ्यायचा आहे. त्यामुळं खालच्या बाजूला तुम्हाला जेवढा पसर गळा हवा आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. म्हणजे आपण इथं 2.5 इंच गळारुंदी टाकायची आहे. जसं आपण नॉर्मल ब्लाऊजसाठी घेतो 2.5 इंच गळारुंदी, तुम्हाला इथं 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आणि हे आहे ते क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. सुरुवातीला नॉर्मल गळ्यानेच आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे असं करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला जो आकार आहे तो आपला व्यवस्थित येईल. इथपासूनच 2.5 इंच गळारुंदी घेऊन जर डीप नेक दिला तर हा गळा असा पसर होतो आणि दोरी लावावी लागते. दोरी लावली तरी शोल्डर उतरतं. इथं कमी आहे आणि इकडं खाली जास्त आहे त्यामुळं काय होणार, गळा बिलकुल उतरणार नाही. आणि आता आपल्याला हवा तसा इथं गोलाकार देऊन घेऊ शकतो अशा पद्धतीनं. हवा तसा गोलाकार इथं देऊ शकतो. म्हणून काय करायचं, नेहमी डीप गळा असेल त्यावेळेस तुम्हाला गळारुंदी 1/2 इंच कमी घ्यायची आणि इथं जेवढी गळारुंदी आहे खालच्या बाजूला तेवढी घ्यायची आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचा डीप नेकचा गळा कट करा म्हणजे तुम्हाला कधीही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आपण आज 36 साईजच्या ब्लाऊजचं बघितलं आहे. तुम्हाला आणखीन दुसऱ्या कुठल्या ब्लाऊजचं डीप नेकचं कटिंग हवं आहे ते मला नक्की सांगा. आपण त्याप्रमाणे डीप नेकच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात. काय असतं, डीप नेक ब्लाऊज असल्यानंतर आपल्याला बदल कुठं करायचा, शोल्डरमध्ये बिलकुल बदल करायचा नाही. कारण शोल्डर आहे ते आपल्याला जसंच तसं पाहिजे. शोल्डर जर कमी केलं तर ब्लाऊज आपला व्यवस्थित येत नाही. त्यामुळं हे आता आपण हे परत जो आकार दिला ना तो आकार कट करायचा म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे ते व्यवस्थित डीप नेकमध्ये कट होणार आहे. अशा पद्धतीनं आपण हा डीपचा गळा तयार केलेला आहे. बघू शकता वरती आपण गळारुंदी कमी घ्यायची, खालच्या बाजूला डीपचा असा आहे पसरट घ्यायचं. मुंडेच्या आकारही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे. अशा पद्धतीनं मुंडेचे आकार दिले आणि तुम्ही जर असाच डीप नेकला आकार दिला तर तुमचं शोल्डर जे आहे ते बिलकुल उतरणार नाही. एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.